चला वॉक करता करता जाणून घेऊया 30 मिनटं चालल्याचा शरीराला काय फायदा होतो. पहिला फायदा म्हणजे शरीरात लठ्ठपणाला कारणीभूत काही जीन्स असतात. चालल्यामुळे या जीन्सचा शरीरावर होणारा परिणाम कमी होतो. हार्वर्ड विद्यापीठातील संशोधनात आढळून आलं आहे की रोज 1 तास चालल्यामुळे लठ्ठपणासाठी कारणीभूत या जीन्सचा प्रभाव जवळपास 50% कमी होतो. संशोधनात आढळून आलं आहे की चालल्याने जंक किंवा गोड खाण्याची इच्छा किंवा तीव्र इच्छा म्हणा ही कमी होते. शॉर्ट वॉक घेतल्यामुळे शुगरी किंवा साखर असलेल्या गोष्टी खाण्याची तीव्र इच्छा ही 50% कमी होते असं संशोधनात आढळून आलं आहे. क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार आठवड्याला 2 ते 2.5 तास व्यायाम केल्यामुळे कोलोन, ब्रेस्ट, किडनी, लिव्हर, एंडोमेट्रियल कॅन्सरचा धोका कमी होतो. तर अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या माहितीनुसार रोज 1 तास म्हणजे आठवड्याला 7 ते 8 तास चालल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका हा 14% कमी होतो. रोज चालल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, स्ट्रेस कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की दररोज चालणारे थंडीच्या दिवसात कमी आजारी पडतात. रोज 30 मिनटं चालणाऱ्यांना सर्दी कमी होते आणि त्यांना अपर रेस्पिरेटरी किंवा श्वसन संस्थेचे आजारही कमी होतात. 5वा फायदा म्हणजे दररोज चालल्यामुळे स्नायू आणि हाडं मजबूत होतात. पाय, हिप्स आणि लोअर बॅकसाठी चालणं खूप फायदेशीर आहे. चालल्यामुळे कार्टिलेजमध्ये रक्तप्रवाह वाढतो, त्यामुळे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. चालल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि हृदयाचं कार्य सुधारतं. हृदयातून पंप करण्यात आलेलं ऑक्सिजनयुक्त रक्त सर्व भागांपर्यंत पोहोचतं. दररोज 20 ते 30 मिनटं चालल्याने हृदयरोगाचा धोका जवळपास 30% कमी होतो असं आढळून आलं. 30 मिनटं चालल्याने साधारणतः 200 कॅलरीज बर्न होतात. 30 मिनटं वॉक केल्यामुळे मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि पुढचे 12 तास याचा फायदा होतो. तुम्ही पण हळूहळू वॉक करायला सुरुवात करा. अचानक 30 मिनटं चालू नका. आधी 5 मिनटं, मग 7 मिनटं, मग 10 मिनटं असं करता करता हळूहळू वॉक चालू करा.